नमस्कार. महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे, आपले मोहोळ तालुका अध्यक्ष कांबळे साहेब, आम्ही मोहोळ तालुक्यातील रोजगार हमी विहिरीतून खोदण्यासाठी शासन 5 लाख रुपये अनुदान देत असताना ही रोजगार हमीतून विहिरी करणं गरजेचं असताना ते काय संबंधित पंचायत समितीचे अधिकारी, गट विकास अधिकारी, तांत्रिक मान्यता अधिकारी आणि ज्यांनी मास्टर काढतात ते अधिकारी जी परवानगी देतात जिओ टॅगिंग करून, अशा अधिकाऱ्यांनी JCBद्वारे खोदण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले जातात. पण ज्या मोठा शेतकरी आहे त्याच्याकडून 70-80 हजार रुपये अधिकारी घेतात, पण सामान्य शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आणि अधिकाऱ्याला देण्यासाठी पैसे नाहीत. तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा परवानगी देण्यासाठी आमच्या पत्रकार संस्थेच्या माध्यमातून आज दुसरा दिवस आंदोलन आहे. तोपर्यंत ह्या 3 अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. पुढे बाळासाहेब कांबळे सांगतील. मोहोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जमदाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून तांत्रिक मान्यता अधिकारी, वर्क ऑर्डर काढणारे अधिकारी, डोंगरे व माळी या 3 अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतील विहिरी मंजूर करण्यासाठी JCBद्वारे विहीर खोदण्याची परवानगी घेऊन शेतकऱ्यांना 70 ते 80 हजार रुपये घेतले जातात. तरी ह्या अधिकाऱ्यांना बडतर्फी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पूनम गेट समोर बसलेलो आहोत. जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, हे 3 अधिकारी चोर असल्यासारखे हे दिसून येत आहेत, जोपर्यंत यांना कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एवढंच मी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.